तर आज राज्यात 288 मतदारसंघांसाठी मतदान पार पडलेला आहे। लोकशाहीचा हा एक प्रकारे उत्सव होता। काय नेमकं राज्यभरात घडलेलं आहे, दिग्गजांनी मतदान केलंय, पाहूया त्याबाबतच्या बातम्या। महाराष्ट्र विधानसभेच्या मतदानासाठी नागरिकांकडून उत्स्फूर्त मतदान। महाराष्ट्रात 58.41% मतदान झाल्याचा अंदाज। दिग्गज नेत्यांचं भवितव्य मतदान पेटीत बंद। 23 तारखेच्या महानिकालाकडे लक्ष। एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। 2019 मध्ये जनतेच्या अपेक्षेविरोधात सरकार स्थापन झालं। 2019 ची घटना जनता विसरली नाहीये, मतदानानंतर शिंदेंची टीका। देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। दरम्यान जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा तेव्हा महायुतीला फायदा झाला। यावेळीही महायुतीला फायदा होणार, फडणवीसांचा दावा। जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते त्यावेळी भाजपला फायदा होतो असं आपण नेहमीच बघितलेलं आहे। आताही चांगल्या प्रकारे वाढलेली आहे, त्यामुळे आमची जी महायुती आहे, महायुतीला याचा फायदा होईल। बारामतीचे लोक मला चांगल्या मतांनी विजयी करतील, सकारात्मक चित्र असेल। मतदानानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। मतदारांना एवढंच आव्हान, खुल्या वातावरणामध्ये सर्वांनी मतदान करावं। प्रत्येकाने आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून कोण अतिशय चांगल्या प्रकारे नेतृत्व त्या भागाचं करू शकेल, कोण लोकप्रतिनिधी चांगलं काम करू शकेल, त्याचा अतिशय विचार मनात। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। राज्यात बहुमतानं महायुतीचं सरकार येईल, गडकरींची प्रतिक्रिया। शरद पवारांनी मतदानाचा हक्क बजावला। शरद पवारांनी पत्नी प्रतिभा पवार यांच्यासोबत केलं मतदान। बारामतीकर पवारांना विसरणार नाहीत। 23 तारखेला बारामतीसह महाराष्ट्रात तुतारी वाजेल। मतदानानंतर युगेंद्र पवारांकडून विश्वास व्यक्त। उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। महाराष्ट्राचा स्वाभिमान जपा, मतदानानंतर उद्धव ठाकरेंचं आवाहन।